नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. वाढत्या वयामध्ये मुलांचा ऍक्टिव्हनेस थोडा जास्त वाढतो आणि अशा वेळी मुलांना या सगळ्या ऍक्टिव्हिटी योग्य त्या प्रमाणामध्ये योग्य त्या प्रकारे करण्यासाठी गरज असते ती म्हणजे भरपूर अशी ताकद आणि ऊर्जेची. ही ताकद आणि ऊर्जा बाळाला अर्थातच त्याच्या आहारामधून मिळणार असते. पण जर मुलं व्यवस्थित खातच नसतील, बाळाला भूकच लागत नसेल किंवा बाळाला खाण्याची इच्छाच होत नसेल तर त्यावेळी मात्र बाळाला हे पुरेशा प्रमाणामध्ये मिळणार नाही आणि याचा परिणाम बाळाच्या ऍक्टिव्हिटीवरती होईल. म्हणजेच बाळाची वाढ आणि विकास सुद्धा मंदावला जाईल. आणि म्हणूनच ऍज अ पॅरेंट आपली ही जबाबदारी असते की वाढत्या वयामध्ये मुलांच्या ऍक्टिव्हिटी सोबत त्यांची भूक सुद्धा वाढली पाहिजे. याच गोष्टी लक्षात घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांची भूक वाढवण्यासाठी, मुलांनी योग्य त्या प्रमाणामध्ये योग्य ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित खाण्यासाठी, बाळाला छान भूक लागावी यासाठी काही असे पदार्थ आणि काही अशा टिप्स. व्हिडिओच्या शेवटी मी एक रेमेडी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही जी रेमेडी आहे हे तुम्ही एक औषध म्हणू शकता की जे कोणत्याही भूकवाढीच्या औषधापेक्षा खूप जास्त असं सरस आहे. कारण भूकवाढीचं औषध हे तुम्हाला तात्पुरता इफेक्ट देणार आहे, पण या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली फॉलो करत असाल तर बाळाची भूक नेहमीही वाढणार आहे. बाळ व्यवस्थित सगळ्या गोष्टी खाणार आहे. शिवाय ही रेमेडी प्रत्येक वयोगटामधील मुलांसाठी ऍप्लिकेबल आहे. आता सगळ्यात आधी जाणून घेऊया की मुलांना असं काय करायला हवं, काय खायला द्यायला हवं. यामध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे कोमट पाणी. मला बऱ्याचदा मम्मी लोकांच्या कमेंट्स येतात की बाळाला जर आपण रेग्युलरली कोमट पाणी दिलं तर बाळाचं वजन कमी होईल का? लक्षात घ्या, बिलकुल नाही. उलट बाळाचं वजन हे वाढायला मदत होईल. आता ते कसं ते आपण पाहूया. जेव्हा तुम्ही मुलांना कोमट पाणी देता तर त्यावेळी मुलांचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. जेव्हा तुम्ही एखादं पाणी उकळून थंड करता किंवा कोमट करता तर त्यावेळी ते पाणी पचायला हलकं होतं आणि असं पचायला हलकं असलेलं कोमट पाणी जर बाळ पित असेल तर त्यावेळी बाळाने जे काही खाल्लेलं आहे तर त्यामधले पोषक घटक शरीरामध्ये छान पद्धतीने ऍब्सॉर्ब होतात. म्हणजेच खाल्लेला प्रत्येक पदार्थ बाळाच्या छान अंगी लागतो. बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. बाळाचं पोट रेग्युलरली साफ व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त कोमट पाण्यामुळे जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, सर्दी, कफ, खोकला, यापासून सुद्धा प्रोटेक्शन मिळायला मदत होते. म्हणजेच बाळाची इम्युनिटी बूस्ट होते, बाळ आजारी कमी पडतो. जर बाळाने सगळं खाल्लेलं बाळाच्या छान अंगी लागतंय, बाळ आजारीही पडत नाही, मग बाळाचं वजन कमी कसं होणार? उलट बाळाचं वजन हे छान वाढणार आहे.